होतील का, विचार विनिमय केला जाईल. गोलंदाजीमध्ये ताकद आहे, अनुभव आहे, खेळ आहे, परंतु फलंदाजीनं साहिल चव्हाणनं सुद्धा आपली ताकद आजमावली आहे. रमाकांत शर्मा त्याच्या वाट्याला 2 षटकं आली होती, पण त्यानं मात्र आतापर्यंत एकच षटक टाकलं आहे. त्याच्यामुळे गोलंदाजी धार आहे, परंतु लेफ्टी वर्सेस लेफ्टी नेहमी घातक होतात. आता एक घात नेमकं कोणाचा होईल. 6 बॉल 25 धावांचं समीकरण. अभिषेक खातून धावा दिल्या फक्त 5 आणि त्याच्यामुळेच कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 97 धावा बोर्डवर, 97चा पाठलाग करायचा आहे. एका षटकामध्ये साहिल चव्हाणनं तमाम कडर्शकांना खडबडून जागं केलं. निव्वळ सीमारेषेच्या बाहेरील क्षेत्ररक्षक नाही, सीमारेषेच्या बाहेरील प्रेक्षकच खडबडून जागे नाही झाले, तर मैदानावरचे 11च्या 11 खेळाडूही जागे झाले की नेमकं काय घडतोय. आणि त्याच्यामुळेच इथून समीकरण मात्र 6 बॉल 25. रमाकांत शर्मा गोलंदाजीच्या मार्कवर एका षटकामध्ये 2 विकेट्स मिळवलेत, परंतु 14 धावाही खालेत. इथे मात्र 25 रोखायचे आहेत, तर साहिल चव्हाणला 25 जोडायचे आहेत. 16 मध्ये 39 खेळतोय साहिल चव्हाण. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्वॅक्सेक करेंगे सबका स्वागत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची सीमारेषा रमाकांत शर्माला दाखवली. जिकडे विमानं उडतायत तिकडेच बॉल उडवला जातोय. ठोकला साहिल चव्हाण षटकार. बनतोय सामना, बनतोय. अजूनही सामना संपला नाहीये, लढाई जारी आहे. हा खेळ क्रिकेटचा नेहमीच अनिश्चिततेनं भरलेला असतो. धक 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 तर होणारच. ती धक धक सुरू आहे. एका षटकामध्ये 25 धावा जर पूर्वी उरल्या असत्या ना, त्या 4 षटकामध्ये बनायच्या. आता एका षटकामध्ये 25 ही कठीण वाटायला लागलेत. फलंदाजी सोपी झाली आहे. फटका फसला, फटका फसला. 1 डॉट बॉलची मागणी 12th मॅन ही करत होता, ती मिळाली आहे. परंतु अजूनही 4 बॉल आणि 4 बॉलवर प्रत्येक बॉलवर मोठा फटका आला ना की 19 धावा अशाच बनतील. 4 बॉल 19 धावांची गरज. साहिल चव्हाणनं सामना बनवलाय. 18 बॉल 45 खेळतोय. 50 ही बनवली जाईल का आजची पहिली. रमाकांत शर्मा टू साहिल. बनाया जाएगा. मोठा फटका मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून फटकावलाय. बॅट उंच करायचे, लढवय्या खेळ राहिलाय. 19 बॉलमध्ये 51 धावांचा बहारदार खेळ. तब्बल 8 षटकार, 268.42च्या स्ट्राईक रेटनं समोरच्या खेळाडूचा हा 9वा फलंदाज ठरला या स्पर्धेमधला, आजच्या दिवसातील पहिला. परंतु समोरच्या संघाला नेस्तनाबूत करत साहिल चव्हाण हे नाव स्वप्नात येईल एवढी बहारदार कामगिरी. पुन्हा एकदा व्हेरना गाडीच्या गाडी मालकाला 595611 विनंती की पुढे डंपर तिथे मात्र अडकलाय. त्याच्यामुळे वारंवार विनंती होते गाडी मालकाला व्हेरना की प्लीज आपण बाजूला काढून घ्या. आयोजकांकडे विनंती येते आपल्याला की प्लीज आपली व्हेरना गाडीच्या मध्ये उभी आहे ती बाजूला काढून घ्या. सामना बनलाय. 19 बॉलमध्ये 51 बनवले, 3 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. सुमित ढेकलेचा सुपर ओव्हर मधला तो थरार पहा, तसाच थरार साहिल चव्हाणचा. साहिल चव्हाण ऑन फायर. कमाल कमाल आणि कमाल. निशब्द करणारी कामगिरी. रमाकांत शर्मा सारख्या ताकदवान गोलंदाजावर हे खडे प्रहार केले जात आहेत. मनगटी फटके तर दाखवले जात आहेत, परंतु टायमिंग ही साधली जातीये. 97 धावांचा पाठलाग करत असताना कोणताही फलंदाज क्रीजर उभा राहू शकला नाही. परंतु इथे मात्र कमरेवर हात देण्यासाठी तयार केलेत समोरच्या टीमला. दोन बॉल 7, 6 बॉल 25. एक षटकार आला तर दुसरी सुपरवर पाहायला मिळेल, परंतु 2 बॉल 7 धावा आणि साहिल फक्त भाषा करतोय षटकारांची. साहिल फक्त गगनभेदी फटकेच खेचतोय. रमाकांत शर्मा ठू साहिल चव्हाण. साहिल चव्हाण
आजचा इतिहास लिहिला जाईल. रायगड प्रीमियर लीग मधला नवा चेहरा उदयास येतोय. साहिल चव्हाणचा हा खेळ तमाम रसिकांना आयुष्यभर लक्षात राहील. स्वतःचीही इनिंग तेवढीच लक्षात राहील. हा खेळ एका षटकामध्ये कसा फिरवायचा फक्त साहिल खानावकरवर नाही तर रमाकांत शर्मालाही आसमान दाखवत इथे मात्र साहिल चव्हाणचा खेळ उबदार राहिलाय, ठोकलाय. षटकार. स्कोर इज लेवल. 1 बॉल 1 धाव. कमाल कमाल कमाल. मित्रांनो, आयुष्य एका झटक्यामध्ये कसं बदलतं दाखवणारा सामना. सहज सामना जिंकणार असं वाटत असताना शौर्यला नावडे संघ 1 बॉल 1 धाव राहिली आहे. काय कमालीचा खेळ राहिलाय. विंदने दादरपाडा संघाचा जिगरबाज खेळाडू साहिल चव्हाणचा. रायगड प्रीमियर लीग न तुम्हाला काय दिलं. रायगड प्रीमियर लीग न तुमच्या गावाबरोबर बाहेर आलात की खेळ कसा बहारदार करायचा. 1 बॉल 1 धाव. चिरनेरची ओळख हवेत उडवलाय. आणखीन एक मोठा फटका. इथे येतो विजयाचा चौकार. साहिल चव्हाण. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. प्रेक्षक त्यांच्या आत जाऊ शकतात असे आयोजक सांगतायत. त्याच्यामुळे तुम्ही हा आनंद उत्सव साजरा करू शकता. 2 धावांची आलेली पेनल्टी आणि त्या पेनल्टी बरोबर धावा 97 होत्या. साहिल खानावकरच्या एका षटकामध्ये 30 पडल्या आणि त्यानंतर मात्र रमाकांत शर्माला 25 धावा कमी पडाव्या यासारखं आणखीन दुर्भाग्य ते काय. परंतु साहिल चव्हाणची ही इनिंग रायगड प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिली जाईल. हा कमाल राहिला. अभिनंदन. हॅट्स ऑफ यू. अभिनंदन साहिल चव्हाण. मॅन ऑफ द मॅच. आता हे आम्ही सांगायची काही गरज नाही. जर आम्ही दुसरी कुणाला दिली तर दुसरे सांगत येतील की नेमकं चाललंय काय, मारतील. परंतु आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग इथे मात्र खेळला. 22 धावा मग 67 धावा ज्यानं केल्या साहिल चव्हाण ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ऐवाज झेल. चला यायचं आहे ज्यानं ऐवाज झेल घेतली आहे त्या प्रेक्षकांना या. सुपर 60 मध्ये दाखल केलाय आणि नुसता प्रवास नाही तर दिमागदार प्रवास म्हणता येईल. लुझिंग टीम बेस्ट परफॉर्मन्स अमित नाईक. 49 धावांची खेळ 49. परंतु इथे मात्र त्या 49 धावा धुळीस मिळवल्या गोलंदाजांनी. कमालीचा खेळ राहिलाय. सुपर 60 मध्ये लाजवाब परफॉर्मन्स राहिला. पोचवला आपल्या संघाला. असं वाटलं होतं की सहज पराभूत होईल परंतु निशांत 11 मरोई विंधने दादरपाडा संघाचा चिरनेर गावची ओळख आता मात्र रायगडकरांच्या गळ्यातील ताईत बनतोय साहिल चव्हाण. 2 वर्षामध्ये 4 बाईक ज्यानं कमावल्या. या सामन्याची पूर्णपणे जबाबदारी घेतली. एका वर्षात 3 बाईक स्वतःनं कमावलाय. तोच ताकदीचा फलंदाज. साहिल चव्हाणला जर उचलून आणलं तर बरं होईल. परंतु आपल्या संघामध्ये एवढा धाकट एखादा गोलंदाज कोणी आहे का, ताकदीचा खेळाडू आहे का की जो त्याला उचलेल. कारण त्याचा परफॉर्मन्स एवढा भारदस्त राहिलाय. 97 धावांचा पाठलाग करत असताना संघ सहज पराभूत होईल असं वाटत असताना मात्र 67 धावांची विस्फोटक इनिंग खेळत शेवटच्या क्षणापर्यंत लढला. अरे लढला नाही तर अक्षरशः नडला आणि चौर 11 नावडे संघाला पराभूत केलाय साहिल चव्हाण. अभिनंदन. तीन ओव्हरमध्ये 62ची गरज होती आणि 3 ओव्हरमध्ये रायगड प्रीमियर लीगचा इतिहास जगाभाई यांचंही आगमन झालंय. जिथे मोठा खेळ तो साईला उचलून आणू शकतो ताकद त्याच्यामध्ये आहे. साईला उचलून आणा कोणीतरी खऱ्या अर्थानं. फक्त खांदा कोण घालेल हे महत्त्वाचं आहे. मी तेच म्हटलं होतं खांदा घालणं रुपयाचं एवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे साहिल तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा खेळ विस्फोटक राहिलाय. साहिल चव्हाणचा खेळ चिरनेरचा अनेक मैदानावरती पाहिला.
उसाडण्याच्या मैदानावरती त्याचा खेळ आम्हीच जवळून पाहिला होता आणि तिथेही तो खेळ पाहताना मात्र मंत्रमुग्ध केलं तोच कुणाल कासूकर दादरपाडा यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राईज हे साहिल चव्हाण याला दिलं जातं आणि आयोजन कमिटीच्या वतीनं आणखीन 1000 टोटल 2000चं कॅश प्राईज लहू खेडेकर साहेबांच्या वतीनं ब्रँडेड गॉगल्स त्याचबरोबर आपण एक बॅग पाहू शकता मॅन ऑफ द मॅच एक ब्रँडेड कॅप आणि विशाल स्पोर्ट्स याच्या वतीनं एक बॅट आणि समर्थ कडू यांच्या वतीनं स्वतःची खेळण्याची बॅट देखील साहिल चव्हाणसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ब्रँड ऑफ चिरनेरचा खेळाडू आहे डीजे मॅडी आणि त्याचबरोबर रुपेश पंडित संघाचे संघमालक यांच्या वतीनं आणखीन 2000 टोटल 4000 साहिल चव्हाण त्याच्या आयुष्यातील रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट खेळी त्यानं करून दाखवली नुसती करून दाखवली नाही तर सामना जिथं फसला होता साहिल खानावगरच्या विरुद्ध 5 षटकार त्याचबरोबर रमाकांत शर्माच्या विरुद्ध 25 धावा. तर अभिनंदन साहिल थांबायचं आहे. रुपेश पंडित मॅडी तुमचे विशेष कौतुक. उसाटण्याच्या मैदानावरचा खेळ मी स्वतः डोळ्यांनी पाहिला होता आणि आज तो टेनिस क्रिकेटच्या नंतर रबर बॉलमध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीचा खेळ. आशिष पाटील यांच्याकडून सुद्धा 1000ची बक्षीस. ही बक्षीस ही तुझ्या कर्तृत्वाची आहे तुझ्या खेळायची आहे. 3 षटकामध्ये 62 धावांची गरज होती. या मैदानावरती आतापर्यंत 62 धावांचा पाठलाग झालाच नव्हता 3 षटकामध्ये. तू करून दाखवला ती जबाबदारी स्वीकारली. आता या खेळाविषयी तू सांग. मला सर्वप्रथम तर आकाशदाचा धन्यवाद होतो मला चान्स दिला रायगडमध्ये खेळायचा. त्यानंतर मला सिद्ध करायचं होतं स्वतःला कारण की मी पण सुद्धा चांगला प्लेअर आहे असं. तू चांगला कायम नेहमीच राहिलाय आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही पाहिलाय तेव्हा फक्त मोठ्याच फटक्यांची भाषा बोलताना आम्ही साहिलला पाहिलाय. मग समोर गोलंदाज कोण आहे कारण उसडण्यालाही तुझा खेळ मी पाहिला होता. ताकदीचे गोलंदाजीला अगदी चिरडून टाकली होती. साहिल खानावकरनं मागच्या सामन्यामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं रमाकांत शर्माला 25 धावा टोकणं सोपं नव्हतं परंतु मनगटी फटके स्वतःवर असलेला विश्वास आणि टीम जी पराभव होईल असं वाटत जिंकून दिला आहे. तर खूप साऱ्या इनिंग्स तुझ्या चांगल्या राहिलेत. त्यामधली एक लाईफ टाईम अचिव्हमेंट ही इनिंग्स विशाल जितेकर सर समोर आहेत. ही इनिंग खूप महत्त्वाची राहील. तर तुझ्या प्रॅक्टिसविषयी टेनिस आणि रबरमधला फरक काय सांगशील. मी सर्वप्रथम तर प्रॅक्टिस बंद केलीच नव्हती. मी कंटिन्यू प्रॅक्टिसमध्येच राहतो त्यामुळे मला ह्याचा फायदा झाला. सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आतापर्यंत या धावा 97 इथपर्यंत पाठलाग झालाच नव्हता. तू केलास 3 षटकामध्ये 62 धावा 50 धावा क्रॉस झाल्या होत्या परंतु 62 आतापर्यंत चेस झाल्या नव्हत्या. एक हाती सामन्याला संपवण्याची ताकद आहे. सुपर 16मध्ये पोहोचलायस. संपूर्ण टीम आज खुश आहे. त्या खुशीचा जल्लोष तर केला जाईल परंतु खऱ्या अर्थानं साहिल या अशा इनिंग्स तुझ्या वारंवार आम्हाला मिळू दे. विशाल जितेकर सरांची नजर जर एकदा पडली ना की समजाचं आपल्या आयुष्याचं नंदनवन झालं ती त्याच्या स्पर्धेमध्ये त्यालाच नजर पाडायला लावती आहे. भुरल घालणारा खेळ अतिशय दर्जेदार खेळ. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. साहिल चव्हाण कसं लढायचं आणि समोरच्याला कसं हरवायचं साहिल चव्हाण. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. लूजर मॅच वन ऑफ द ग्रेट परफॉर्मन्स अमित नाईक यायचं. अमित 49 धावांचा खेळ. सूरज केने आपण यायचं आपला शुभसन्मान आयकॉन प्लेअर यांचा सन्मान इथं केला जाईल. सूरज केने आणि फरदीन काजी